तर 3 वर्षापूर्वी काय झालं होतं, असंच काहीतरी थोडासा बीपीचा मला त्रास झाला आणि तो बीपीचा त्रास एवढा वाढला की डिप्रेशन आणि एन्झायटी ते खूप जास्त प्रमाणावर, म्हणजे अगदी वेड्यासारखा मी करायला लागलो. ही गोष्ट होती सप्टेंबर महिन्याची. आणि ऑक्टोबर पासून माझे परिक्रमेचे शेड्यूल सुरू होणार होते आणि एवढा त्रास वाढला की बिलकुल रात्री झोप यायची नाही. आणि इंदोरचे खूप मोठे सायकोलॉजिस्ट आहेत, डॉक्टर श्रीमित माहेश्वरी, त्यांनी हेवी नार्कोटिक्स ड्रग्स जे असतात ते सुरुवात केली. आणि दुसरे जे आपले मित्र डॉक्टर्स आहेत त्यांना मी सांगितलं की हे ट्रीटमेंट सुरू आहेत. तर प्रत्येक डॉक्टरचं हेच म्हणणं की आता ही गोळी तुम्ही सुरुवात केली आहे, मरेपर्यंत ही गोळी तुम्हाला सुटणार नाही. आणि 1 महिन्यानंतर परिक्रमेचं शेड्यूल होतं आणि अंगामध्ये विकनेस इतकी भयंकर की म्हणजे फर्स्ट फ्लोअर चढलो म्हणजे खूप, म्हणजे एव्हरेस्ट चढल्यासारखं झालं माझ्याकरता ते. म्हणजे एवढी विकनेस होती की फर्स्ट फ्लोअर चढणं सुद्धा एव्हरेस्ट सारखं वाटायचं. आणि जागच्या जागी सगळं होतं. डॉक्टरांना विचारलं की बाबा आता 15 दिवसांनी माझ्या परिक्रमेचं शेड्यूल सुरू होतंय. तर सगळ्यांनी, इव्हन फॅमिलीने सुद्धा सांगितलं की परिक्रमा करायची नाही. सगळे माझ्या विरोधामध्ये होते की परिक्रमा यावर्षी तू बसमध्ये बसायचं सुद्धा नाहीस. माझे भाऊ पण माझ्या मदतीला असतात. माझे 2 धाकटे भाऊ आहेत, आम्ही 3 भाऊ मिळून हे सगळं सांभाळतो. तर माझे 2 धाकटे भाऊ म्हणाले, दादा तू यावर्षी आम्ही सगळं सांभाळू, तू आराम कर. पण मी सगळ्यांना एकच सांगायचो, जर का मी परिक्रमेला गेलो नाही तर मी वेडा होऊन जाईल. बरोबर. आणि जिद्द करून मी परिक्रमेला गेलो. प्रत्येक 8चे टूर केले आणि 8 महिन्यामध्ये जे हेवी नार्कोटिक्स ड्रग्स जे असतात, जे एकदा तुमच्या मागे जर का लागले ते कधीच सुटत नाहीत, ते 8 महिन्यामध्ये सुटले मैयाच्या कृपेने. 8ही यात्रा तुम्ही पूर्ण 8ही यात्रा पूर्ण केल्या आणि जीवनपर्यंत जी ड्रग्स खावी लागणार आहेत ते 8 महिन्यामध्ये. म्हणजे आजही मी कोणी भेटलं आणि त्यांना सांगतो की बाबा ही नार्कोटिक ड्रग्स माझी 8 महिन्यामध्ये सुटली, तर ते आश्चर्य करतात की कशी काय सुटली. ही मैयाची कृपा.